नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 116ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचं आहे. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मला सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देण्याचा हे आयुष्य मिळालं आणि मी ते देऊ शकत आहे. आणि यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण समर्थ रामदासांचे काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधी सदोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंत आनंत या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडोनी द्यावे जनी वंजते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आधी वदावा सदाचार हा तोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगणाऱ्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे आयुष्याचं नियोजन करा. येस,
प्लॅन फॉर युअर ओन लाईफ. आणि जर तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्याचं नियोजन नाही केलं तर तुम्हाला दुसऱ्यांच्या नियोजनावरती तुमचं आयुष्य व्यतीत करावं लागेल. हे तुम्ही अनुभवही करत असाल. त्यामुळे याच्यावर चिंतन करा. आपलं आयुष्याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. आपण काय करतो आहोत, आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला कसं जगायचं आहे, हे सर्व समावेशक नियोजन प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. आयुष्य तुम्हाला खरंच आनंदी आणि एक हसत खेळत जगायचं असेल तर प्लॅनिंग नियोजन हे प्रत्येक गोष्टीत हवं. त्यामुळे आयुष्याचं नियोजन तर करायलाच हवं आणि ते स्वतः करायला हवं. नाहीतर मग आपल्याला दुसऱ्यांच्या टर्म्सवरती, दुसऱ्यांच्या कंडिशन्सवरती, दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरती आपल्याला जगणं भाग पडतं किंवा जगणं भाग पडेल. त्यामुळे स्वतःचं आयुष्य स्वतः नियोजित करा आणि मग जगा. पहा कसं आयुष्य छान आनंदमय आहे. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.